हॅलो एव्हरीवन, आजपासून आपण महाराष्ट्राच्या भूगोलच्या PYQजना सुरुवात करणार आहे. तर आपला आज फर्स्ट चॅप्टर आहे महाराष्ट्राचा भूगोल, स्थान, विस्तार आणि सीमा. ओके, लेट्स स्टार्ट. आपल्या पुढे पहिला क्वेश्चन आहे. गट क पूर्व 2024चा क्वेश्चन आहे. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. ओके, फर्स्ट काय आहे, कोणती विधानं बरोबर आहेत असं विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, ऑल ऑफ द अबव कुठेच ऑप्शन नाही आहे. तर महाराष्ट्राचा पहिला पॉईंट काय आहे, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. तर अक्षवृत्तीय विस्तार किती आहे आपला महाराष्ट्राचा? 15, 44 किंवा 48 नॉर्थ ते 22 डिग्री 6 मिनिट्स नॉर्थ. आणि रेखावृत्तीय विस्तार किती आहे तर 72 डिग्री 36 मिनिट ईस्ट टू 80 डिग्री 54 मिनिट ईस्ट. म्हणजे ह्याच्यातला जो गॅप आहे तो 7चा आहे आणि ह्याच्यातला जो गॅप आहे तो 8चा आहे. म्हणजेच काय, अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. दोघांमध्ये फरक 8चा आहे, हा 8चा आहे तर हा 7चा आहे. म्हणजेच अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तापेक्षा कमी आहे. लक्षात कसं ठेवायचं, अक्षय कुमार हा रेखा हिरोईनपेक्षा वयाने छोटा आहे. रेखाचं वय समजा आता रेखा एजेड झाली आहे तर रेखा मॅमचं वय आपण 72 पकडूया आणि अक्षय कुमार धरून आहे. तर रेखा मॅमपेक्षा अक्षय कुमार वयाने कमी आहे. म्हणजे अक्षय कुमार रेखापेक्षा लहान आहे. म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. हे बरोबर आहे. तर महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. कर्कवृत्त कोणकोणत्या राज्यातून जाते तर इथं ट्रिक आहे बघा. गरम, छास पिते मी. गरम छास पिते मी ट्रिक आहे. तर ग म्हणजे गुजरात, र म्हणजे राजस्थान, म म्हणजे मध्य प्रदेश, छ म्हणजे छत्तीसगड, ज म्हणजे झारखंड, पी म्हणजे पश्चिम बंगाल, त म्हणजे त्रिपुरा आणि मी म्हणजे मिझोरम. त्याच्यात महाराष्ट्र येतं का तर नाही, म्हणजे ब चूक आहे. ब चूक आहे, हा ऑप्शन गेला. तर आपल्याकडे 2 राहिले. अ बरोबर आहे, अ बरोबर. ठीक आहे, आता आपल्याला सीवर सगळं आपलं डिपेंड आहे. तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. तर हा आपला असा हा त्रिकोणी महाराष्ट्र. तर ही जी पूर्व पश्चिम लांबी आहे, हा ईस्ट, पूर्व आणि ही पश्चिम, ही सुमारे 800. हे आहे उत्तर दक्षिण, हे 700 ते 720 किलोमीटर आहे. म्हणजे बघा हा मॅप बघा आता. ओके, तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे 800 आणि दक्षिण उत्तरी किती आहे 700 ते 720. म्हणजे महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे जुन्या याच्यानुसार. म्हणजे हा पूर्व पश्चिम लांबी 800 आणि दक्षिणोत्तर 720 आहे. म्हणजेच इथं अजून एक काही पॉईंट लक्षात येतो आपल्याला, पूर्व पश्चिम लांबीपेक्षा दक्षिणोत्तर लांबी ही कमी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने. ओके, तर सी बघा आपलं हे पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर बरोबर आहे. म्हणजे सी बरोबर आलं, म्हणजे आपलं ACD बरोबर आहे. आता एक्झाममध्ये टाईम नाही आहे बरोबर पण पुढे जायचं, पण नंतर लास्ट बघा, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 किलोमीटर आहे. तर हे बरोबर आहे, सगळ्यांना पाठच हवं हे. जर हा नसता बघितला, खालून वरती गेलो असतो आपण, हा इथंच बरोबर आला असता, आपलं हे उत्तर आलं असतं बरं. पण आपण वरून खाली आलो. सो बघताना नेहमी खालून वरती जायचं, कारण बरोबर किंवा चूक पटकन क्वेश्चन सॉल्व्ह होतं. आणि जसं एखादा क्वेश्चन असतो की चुकीचं सांगा, तर मोस्टली खालच्या C आणि D मध्येच उत्तर चुकीचं असतं. ओके, आता इथं काय बघायचं आपल्याला, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ विचारलं आहे. ओके, तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आपल्याला 3 पॉईंटने लक्षात घेतलं पाहिजे. क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये आहे, तर 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. चौरस मैलमध्ये जर विचारलं तर 1,18,809 चौरस मैलमध्ये. आणि हेक्टरमध्ये बघायचं तर 307.70 लाख हेक्टर. हा पण PYQ आहे, हा PYQ हे अजून यायचं राहिलेलं आहे. म्हणजे आपलं आलं उत्तर 4. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण आता. ओके, संयुक्त ग पूर्व 2018. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? भौगोलिक क्षेत्रफळ
लाख हेक्टरमध्ये विचारले, चौरस किलोमीटर मध्ये विचारले की चौरस मैलमध्ये विचारले, लक्षात ठेवायचं. इथे आपल्याला लाख हेक्टर आहे, म्हणजेच 307.70 लाख हेक्टर. ओके, हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ टिंबटिंब चौरस किलोमीटर असून त्याचा विस्तार टिंबटिंब पूर्व रेखावृत्तांच्या दरम्यान आहे. आता रेखावृत्त म्हणलं की आपल्याला लक्षात काय येतं पटकन, 72, 36 पूर्व ते 80, 54 पूर्व. पूर्व कुठे आहे का बघा, 72, 36, इथं 72, इथं 72 आहे, इथं हे चुकलं, इथं परत 72, 16 आहे. तर इथं 72, 72, 72 आहे, म्हणजे एकापैकी एक असणार. पण आता इथे 72, 36 आणि 80, 54 हे बरोबर आहे. आणि इथं क्षेत्रफळ बघा 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. आपल्याला चौरस किलोमीटरमध्ये विचारले म्हणजे आपलं हे बरोबर आहे. बाकीचे 30,000 असे तर ते आहे का, नाही. हे बघितलं तरी उत्तर येतं. आणि सपोज हे वेगळं असेल तर इथे जे रेखावृत्ती विस्तार दिला हा काळजीपूर्वक बघणे इथे आपल्याला मस्ट आहे. तर आपलं उत्तर काय आहे, 3,07,713 आणि 72 डिग्री 36 मिनिट्स ते 80, 54 आपलं उत्तर आहे. एसो पूर्व 17चा क्वेश्चन आहे हा. चलो, महाराष्ट्र राज्याचे नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र ग्रुप बी 17चा प्रिलियमचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर असून भारताच्या किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे. चौरस किलोमीटर म्हणलं की लगेच लक्षात येतं 3,07,713. आता इथे आहे का, इथे आहे का, नाही, फक्त हा आहे. आपलं उत्तर ए आहे. क्षेत्रफळ काय आहे, 3,07,713 चौरस किलोमीटर आणि 9.36% भाग भारताच्या व्यापलेला आहे. अजून एक पॉईंट आहे, 9.36 भारताच्या भारताच्या दृष्टीने महाराष्ट्राने किती क्षेत्रफळ टक्के भाग व्यापलेला आहे, तर 9.36. आणि अजून एक पॉईंट आहे 9.29, तर हे लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. क्षेत्रफळ मोठं, लोकसंख्या छोटी. क्षेत्रफळ 9.36, लोकसंख्या 9.29. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे. चौरस किलोमीटर 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. नेक्स्ट पॉईंट. महाराष्ट्र राज्याचा विस्तार किती पूर्व रेखावृत्त ते किती पूर्व रेखावृत्तांदरम्यान आहे. रेखावयाने मोठी 72, 36 ते 80, 54 72, 36 इथं नाही आहे, इथं आहे, इथं नाही, 80, 54 इथं आहे, म्हणजे हा बरोबर आहे. 71 एका नाही, हा गेलं. 72, 46 एका नाही, इथं कन्फ्यूज झालं असतं, बट आपल्याला प्रॉपर दिलेलं आहे 72, 36. आपण पकडायचं काय, बी. बघा आता इथे मी मॅप टाकलेला आहे. हा आपला महाराष्ट्र. त्याच्यामध्ये 72, 36 ईस्ट ते 80, 54 हे रेखावृत्ती विस्तार झाला. हा आडवे हे असे जे उभे आहेत असे हे आपले रेखावृत्त, आणि जे आडवे आहेत, जी ही आपली पृथ्वी अशी आपण पकडली, नॉर्थ गोल साऊथ गोल, हे असे जे येतात हे झाले आपले रेखावृत्त. रेखावृत्तावरून आपल्याला काय समजतं, तर रेखावृत्तावरून आपल्याला टाईम समजतं. आपला हात आहे, हातावर रेषा असतात. आपण म्हणतो ना आता माझी वेळ चांगली आहे, माझ्या हाताच्या रेषावर माझी वेळ कळते. तर आपल्याला रेखावृत्तावरून वेळ कळते. आणि अक्षवृत्तावरून काय कळतं आपल्याला, तर ही अशी आडवी अक्षवृत्त आहेत. अक्षवृत्तावरून आपल्याला टाईम कळतो. रेखावृत्तावरून आपल्याला टाईम कळतो आणि अक्षवृत्तावरून आपल्याला टेम्परेचर कळतं, तापमान कळतं. हातावरच्या रेखांना आपला टाईम कळतो. तर रेखावृत्त विस्तार कसा आहे, 72, 36 ते 80, 54 उभ्या रेषा रेखा, आडव्या अक्षवृत्त 15, 44 ते 22, 66 6. नेक्स्ट. आता महाराष्ट्राचा रेखावृत्त विस्तार परत तेच विचारलेला आहे. आता हा आपल्याला माहिती आहे 72 आहे, 72, 36 हा पण 72 आहे, बरं इथं 80 आणि इथे 81 आहे का रे. 72 ते 80 हे त्याचं हे आहे, म्हणजे उत्तर आपलं काय आहे, 3 आहे.
नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्राचा अक्षरवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार. अगेन तेच क्वेश्चन आहेत. पटकन ह्या पॉईंटमध्ये महाराष्ट्राचं स्थान विस्तार आणि सीमेच्यामध्ये 5 पॉईंट्स येतात. ॲट द एंड आपण ते बघू. ते 5 पॉईंट पाठ करून टाकायचे, एका पानात नोट्स बनवायची आणि सोडून द्यायचं. महाराष्ट्राचा अक्षरवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार. अक्षरवृत्ती किती आहे? 1548 ते 2266. 15 8 22. इथं आहे, इथं पण आहे. तर हे आधी अक्षरवृत्ती विचारले, म्हणजे हे तर का नाही. आता इथं 72 आहे, इथं 68. 68 आहे का रे? 72 ते 80 आहे, म्हणजे आपलं हे उत्तर 1 बरोबर आहे. ह्याच्यावरून आपलं उत्तर निघतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र कोणत्या अक्षरवृत्ती विस्तार बरोबर आहे? महाराष्ट्राचा कोणता अक्षरवृत्ती विस्तार बरोबर आहे? अक्षरवृत्ती म्हणजे की पटकन लक्षात येतं. 1548 ते 2266 नॉर्थ, म्हणजे उत्तर. आता इथं पण आहे, 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 इथं पण आहे. मग घ्यायचं उत्तर काय आहे प्रॉपर? 1548. ओके. हे खूपच कमी आहे. दक्षिण आहे का? हे दक्षिण आहे, त्याच्यामुळे हे गेलं आपलं उत्तर येतं अक्षरवृत्तामध्ये. हे 2 गेले. आता ह्याच्या दोन्हीतले आपल्याला घ्यायचे आहे. 1544 ते 1566. एक्झॅक्ट काय आहे? 1548 आहे. हे खूपच कमी आहे 33, म्हणून आपण 1544ला घेऊन जातो. ओके. नेक्स्ट. महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर महाराष्ट्राला 700 ते 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे जुन्या याच्यानुसार. आणि आत्ताच्या याच्यानुसार 877 किलोमीटर, नवीन 877 किलोमीटर लांबीला समुद्रकिनारा लाभलेला आहे. आता जे येणारे एक्झाम्स देणार आहेत, 2025 सगळे एक्झाम्स संपलेले आहेत. कालच ग्रुप सीचा पेपर झाला आणि आता 2026 एक्झाम्स येतील जूनमध्ये. तर आता ह्या नवीन आकडेवारी लक्षात ठेवायची. 720 जुन्याप्रमाणे, 877 नव्याप्रमाणे. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार. महाराष्ट्र आपला घेतला असा महाराष्ट्राला हा पूर्व पश्चिम, इकडे पूर्व, इकडे पश्चिम. पूर्व पश्चिम 800, दक्षिण उत्तर किती आहे? 700 ते 720. म्हणजे काय विचारले? पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार हा कमी आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा आणि कोणती बरोबर आहेत ते सांगा. मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे आणि अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. 2016चा क्वेश्चन आहे. आता अहमदनगरचं नाव अहिल्यानगर असं झालेलं आहे. तर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा अहिल्यानगर आहे, अहमदनगर आहे. हे करेक्ट आहे. आणि मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा आहे, तर हे चूक आहे. कारण मुंबई शहर हे सर्वात कमी क्षेत्रफळाचं आहे. आता याचं ट्रिक काय आहे? कमी क्षेत्रफळामध्ये MMBTH. मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे आणि हिंगोली. एक 100 पानाची नोट्स वही बनवायची. त्याच्यामध्ये हे पटपट हे जे पॉईंट्स येतात, ज्या ट्रिक्स येतात त्या लिहून घ्यायच्या आणि सोडून द्यायचं. पटकन 5 ते 7 मिनटात हे रिव्हिजन होतं. परत पूर्ण पुस्तक वाचत बसण्याची गरज नाही. एक वही बनवायची, पेपर एक्झाम आली की फक्त तेच रिवाईज करत राहायचं. नंतर अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. तर हो, अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर आहे. तर इथे ट्रिक काय आहे? अपना सॉन्ग अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. तर अपना सॉन्ग अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली. थोडंसं इथे हँडरायटिंग नीट नाही आले, बट तुम्ही व्यवस्थित प्रॉपर लिहा. किंवा मी माझ्या टेलिग्रामला टाकते, तुम्ही तिथे जाऊन बघा. तिथे भरपूर इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, तिथून घ्या. तर मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा आहे, सर्वात जास्त क्षेत्रफळाचा आहे. तर चूक.
ते 2 नंबरला येतं. सर्वात कमी मुंबई शहर आहे आणि अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचं आहे. तर बरोबर आहे, म्हणजे अचूक ब बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आत्ताच आपण बघितलेला आहे, अपना सॉन्ग. अपना म्हणजे अहमदनगर, म्हणजेच आत्ताचं अहिल्यानगर. सर्वात मोठं अहमदनगर. पुणे कितीला आहे? 2 नंबरला आहे. ओके. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे? मुंबई शहर. MMBTH. मुंबई शहर सर्वात लहान आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता? अपना सॉन्ग. म्हणजे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर आणि आत्ता 2 म्हणजे पुणे, म्हणजे नाशिक. 3 नंबरला येतं. 1 नंबर अहमदनगर, 2 नंबर पुणे, 3 नंबर नाशिक, 4 नंबर सोलापूर. अपना सॉन्ग. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? आता राज्याच्या दृष्टीने विचारले, म्हणजे भारताच्या भूगोलमध्ये येतं. तर राज्याच्या दृष्टीने बघताना कोणकोणतं जास्त आहे बघा. तर पहिलं येतं राजस्थान, दुसरं येतं मध्य प्रदेश, आणि 3rd नंबरला येतं आपला महाराष्ट्र. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र 3 नंबरला. तर जास्त क्षेत्रफळ कोणाचं आहे? तर राजस्थान जास्त क्षेत्रफळ आहे. ओके. आता हा आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या सीमांच्या रिलेटेड आपण क्वेश्चन बघणार आहे. ओके. तर दिशा आणि राज्याच्या सीमेलगत योग्य जोड्या ओळखा, असं त्यांनी आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. 13चा क्वेश्चन आहे. अगेन पुढे क्वेश्चन्स आहेत. हे जे रिपीट आहे ते मी घेतलेले नाही आहेत, कारण ह्याच्या आता थेअरीमध्ये मी ते कव्हरअप करणार आहे. हां. तर वायव्य, आग्नेय, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. ओके. आता काय विचारलं? आग्नेयला काय विचारलं? इकडे काय आहे रे? इकडं आहे आपला गुजरात आणि दादरा नगर हवेली. उत्तरेला काय आहे? मध्य प्रदेश. उत्तरेला काय आहे? मध्य प्रदेश. अचं 4, बचं 1. 4 आणि 1 आलं का उत्तर? नुसतं ह्याच्यावरून उत्तर येतं. तर 3 आलं. आग्नेयेला आता काय इथं बघायचं आपल्याला. पूर्वेला काय आहे? पूर्वेला गोंदिया, गडचिरोली. गोंदिया, गडचिरोली. गोंदिया, गडचिरोली आहे का? नाही. भारताच्या दृष्टीने बघितलं तर छत्तीसगड आहे. आणि दक्षिणेला काय आहे? तर दक्षिणेला कर्नाटक, आंध्र आणि गोवा आहे. गोवा इथं आला. कर्नाटक, आंध्र. आता इथे आंध्र आणि तेलंगणा येतात. कळलं? तर इथं आपल्याला काय बघायचं आहे? महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या सीमांमध्ये. तर उत्तरेला काय काय आहे आपल्याला? इथे मध्य प्रदेश आहे, इथे छत्तीसगड आहे, इथे तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, इथं गोवा आहे. इकडे आहे असं पूर्ण अरबी समुद्र. इथे गुजरात आहे, इथं दादरा नगर हवेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यांच्या सीमा शेजारील राज्यांना भिडलेल्या आहेत? काय विचारलंय? महाराष्ट्रात किती जिल्ह्यांच्या सीमा शेजारील मध्य प्रदेश राज्याला जोडलेल्या आहेत? तर मध्य प्रदेशला 8 जोडलेल्या आहेत. लक्षात कसं ठेवायचं बघा. एक छोटासा असा मॅप काढून घ्यायचा. वरती मध्य प्रदेश आहे असा मोठा. तर हे 8 राज्य जोडलेले आहेत. 8 बरोबर याच्या खाली 7. ओके. इकडं 4, इकडं 4 आणि इकडं फक्त 2. गोंदिया, गडचिरोली छत्तीसगडला जोडलं म्हणायचं. मध्य प्रदेशला 8 आहेत, तेलंगणाला 4 आहेत, कर्नाटकाला 7 आहेत, गोव्याला 1च आहे आणि इकडे गुजरातला 4 आहेत. हे लक्षात ठेवायचं. मध्य प्रदेशला 8 आहेत. याचा आपण चार्ट आहे, एक चार्ट बनवायचा आणि सोडून द्यायचा. नंतर महाराष्ट्रात किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला आहेत? कर्नाटक खाली आहे की नाही महाराष्ट्राच्या खाली? तर 7 आहेत. वरती 8 आणि आपण खाली 7 बघितलं होतं. 8 आणि 7.
नेक्स्ट क्वेश्चन काय, महाराष्ट्रात किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटकला राज्याला लागून आहेत? परत 7 लागून आहेत. तर कोणत्या जिल्ह्याची सीमा ही कर्नाटक आणि तेलंगणा राज्याला लागून आहे? तर कर्नाटक आणि तेलंगणाला लागून काय आहे? नांदेड जिल्ह्याची सीमा फक्त नांदेडला. कोणत्या जिल्ह्याची? नांदेडला आहे. आता इथे बघा नांदेड सोबत काय काय येतं, लातूर पण येतं. तर लातूर कुठे आहे का? तर फक्त नांदेडला लागून आहे सीमा. आणि लास्ट हे बघा क्वेश्चन, महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्यासोबत खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही? महाराष्ट्र पूर्वेस तेलंगणासोबत कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? तर तेलंगणाला गडचिरोली येतं, इथे गडचिरोली येतं, चंद्रपूर येतं, यवतमाळ येतं आणि नांदेड येतं. चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. गोंदिया कुठे आहे रे? गोंदिया इथं वरती आहे. इथं छत्तीसगडला 2 जिल्हे लागून आहेत, गोंदिया आणि गडचिरोली. तर म्हणजे गडावर चढून गोंदिया वरती गेलाय, गडावर चढून गोंदिया वरती गेलाय, गोविंदा वरती गेलाय, गोंदिया वर गेला म्हणजे वरती गोंदिया, खाली गडचिरोली. म्हणजे गोंदिया येत नाही, याच्यावरूनच आपलं उत्तर आलं असतं. नेक्स्ट काय आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? तेलंगणाशी कमीत कमी लागून कोणती आहे? आता इथे आपल्याला मॅप बघणं मस्त आहे, तर आपण मॅप बघूया. ओके, आपण मॅपला आलो. हा आहे वरती मध्य प्रदेश, उत्तरेला मध्य प्रदेश आहे. तर याला किती जिल्हे आहेत बघा, नंदुरबार, धुळे, जालना, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. 1 2 3 4 5 6 7 8. मध्य प्रदेशला 8. इकडं आला गुजरातला काय, नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर. गुजरातला काय कोण आहे? पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, हे 4 झाले. आता खाली तेलंगणाला बघा कोण आहे तेलंगणाला. तर इथं गडचिरोली आली, चंद्रपूर आलं, यवतमाळ आलं आणि नांदेड आलं. इथे हे 4 आले, हे चार सांगितलं होतं मी. आणि वरचे 8 आणि खालचे इथे कर्नाटकाला 7. कोण आहे बघा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. 1 2 3 4 5 6 7, हे झाले 7. आता इथं आपल्याला क्वेश्चन काय होता सगळ्यातला असा, तर तेलंगणाला सगळ्यात कमी लांबी कोणाची लागून आहे? तर बघा हा नांदेड असा इथून चालू होतो, इथं थांबतो, तर सगळ्यात जास्त नांदेड वाटतंय. यवतमाळ फक्त एवढंच आहे, चंद्रपूर इथून येत आहे आणि गोंदिया इथून येत आहे. तर इथं उत्तर काय येतं, यवतमाळ आपलं. सगळ्यात कमी यवतमाळची लागून आहे, सगळ्यात जास्त तेलंगणाला नांदेडची लागून आहे. आपला सगळ्यात शेवटचा क्वेश्चन होता, रिपीट मल्टिपल टाईम महाराष्ट्राचा मॅप आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा. कारण ग्रुप बीचा अभ्यास करणारे, कंबाईनचा अभ्यास करणाऱ्यांना महाराष्ट्राचे जास्त क्वेश्चन्स असतात. प्रिलियमला 10 येतात, मेन्सला जवळ 10 ते 12 येतात. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे क्वेश्चन 8 ते 9 असतात. एखाद दुसरा भारताचा क्वेश्चन असतो, प्राकृतिक फिजिकल इंडियावरती क्वेश्चन असतो आणि एक दुसरा पॉप्युलेशनवरती असतो. ॲट द एंड आपण सगळ्या शेवटी त्याचे पण क्वेश्चन्स घेणार आहोत, जसं की आपलं महाराष्ट्र संपतो. ओके, आता मध्य प्रदेश आपण बघितले, कर्नाटकाचे बघितले, हे आपण सगळे 7 बघितले. तर खाली काय आहे, गोवा आहे. गोव्याला फक्त एकच लागून आहे, सिंधुदुर्ग. छत्तीसगडला 2 सांगितले, हा गडचिरोली, हा छत्तीसगड आहे, गडचिरोली, गोंदिया. गडावर चढून गोंदिया वर गेला, वरती इकडे सगळ्यात वरती हे गोंदिया. आता सीमांचा अभ्यास करताना आपण बघितलं कोणत्या राज्यांना किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत, याचा मॅपचा अभ्यास करायचा आपल्याला. कारण आता मी जसं बोललं, हे 8 आहे, हे 7 आहे, 7 लक्षातच नाही आलं. आपण पिक्टोरियल व्ह्यू कसा बघतो, वरचं 8 खालचं 7, इकडं 4 इकडं 4, पण नाहीच लागलं. तर 7 वाजले, सकाळी आपण कसं करतो आता अभ्यासाला, थंडी आहे सध्या, खूप थंडी चालू आहे, 7 वाजले तरी आपल्याला उठू नाही वाटत, नाटकं करतो अजून 10 मिनटं 15 मिनटं. 7 वाजले, कर्नाटक 7, कर्नाटक. आता नेक्स्ट क्वेश्चन, सीमांमध्ये काय होतं, 2 राज्यांना लागून असलेले जिल्हे. आता बघा हा 2 जिल्ह्यांना लागून असलेले राज्य. तर आता बघा इथे नंदुरबार कुठे कुठे लागून आहे, तर नंदुरबार इकडे गुजरातला पण आहे आणि इकडे मध्य प्रदेशला पण आहे, म्हणजे एक आलं नंदुरबार. नंतर धुळे बघा कुठे आहे, धुळे एक गुजरातला पण आहे
इकडे मध्य प्रदेशला आहे, इकडे गुजरातला आहे, असा आहे. तर इथे पण 2 जिल्ह्यांना लागून आहे. त्याच्यानंतर आता इकडे गडचिरोली आली. गडचिरोली कुठे आहे? इकडे छत्तीसगडला आहे, इकडे तेलंगणाला लागून आहे. त्याच्यानंतर गोंदिया, हा गोंदिया आपल्यावरचा आहे. वरून मध्य प्रदेश आणि इकडून पूर्वेकडून छत्तीसगडला लागून आहे. खाली सिंधुदुर्गला गेलो आपण तर गोव्याला लागून आहे आणि कर्नाटकला पण लागून आहे. इकडे इकडे गोवा आणि इकडे कर्नाटक आहे. मॅप ॲडजस्ट होतोय का? हां, हे बघा, हा आपला सिंधुदुर्ग आहे, हा गोवा आहे आणि हा कर्नाटक. इथे पण 2ला लागून आहे. नंतर नांदेडला गेलो, हा नांदेड नांदेड तेलंगणाला पण लागून आहे आणि कर्नाटकाला पण लागून आहे. हा PYQ आहे. सोबत आपल्याला नांदेडला लागून लातूर होतं. तर लातूर कुठे आहे बघा, इकडे आहे लातूर. लातूर तेलंगणाला आहे का अटॅच? नाही आहे. इथे त्याची बॉर्डर संपते, फक्त कर्नाटकला लागून आहे. तर ऑप्शन आपलं उत्तर फक्त नांदेड आहे. तर लक्षात ठेवायचं. 4 to 5 टाइम्स क्वेश्चन आहे हा. तलाठीला सुद्धा आला होता. आता तलाठी भरती पण येत आहे, तर तिथे पण लक्ष दिलं पाहिजे आपण. तर नांदेडला लागून आहे तेलंगणा आणि कर्नाटक. नेक्स्ट काय आहे? पालघर. हा इथं आला आपला पालघर. पालघरला कोण कोण लागून आहे? पालघरला एक वरून गुजरात आहे आणि इकडून दादरा नगर हवेली दमण दीव आहे. हा याचा क्वेश्चन संपला. तर महाराष्ट्राच्या सीमामध्ये काय आहे? पूर्वेला कोण आहे, पश्चिमेला कोण आहे, दक्षिणेला कोण कोण आहे? तर 6 राज्य, महाराष्ट्र 6 राज्यांची सीमा आहे. एक युनियन टेरिटरी आहे आणि महाराष्ट्राचे जे 22 जिल्हे आहेत, हे जे आहेत हे हे इतर जिल्ह्यांना लागून आहेत. हे 8, हे 2, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 राज्यांना लागून हे असे सगळे बघायचे, काय आहेत ते, किती आहेत ते, कसं आहेत ते लक्षात ठेवायचं. एक पेज करून ठेवायचा छोटासा मॅप. वरचे 8, खालचे 7, इकडचे 4, इकडचे 4 आणि इकडचे 2. नंतर 2 राज्यांना लागून असलेले कोण? नंदुरबार गुजरात मध्य प्रदेश, धुळे गुजरात मध्य प्रदेश, गोंदिया गडचिरोली छत्तीसगड 2, नांदेड तेलंगणा कर्नाटका, पालघर गुजरात, दादरा नगर दमण दीव. हे झालं. नंतर क्षेत्रफळ, सर्वात जास्त क्षेत्रफळ स्पेस आहे का कुठे? क्षेत्रफळ जास्त मध्ये काय? अपना सॉन्ग, अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली. आणि कमीमध्ये MMBTH, मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे, हिंगोली. सगळ्यात कमी हिंगोली. हे झालं. त्याच्यानंतर क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा कितवा नंबर आहे? तर 3रा आहे. पहिला राजस्थान, दुसरा मध्य प्रदेश, तिसरा आपला महाराष्ट्र. त्याच्यानंतर काय बघायचं आहे आता? महाराष्ट्राचा आकार. 5 पॉईंट. पहिला पॉईंट काय आहे? लक्षात ठेव जरा. विस्तार. अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार. अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? 15 डिग्री 48 मिनिट्स नॉर्थ ते 22 डिग्री 6 किंवा 66 मिनिट्स नॉर्थ. याच्यात डिफरन्स 7चा आहे. नंतर रेखावृत्तीय विस्तार किती आहे? 72 डिग्री 36 मिनिट पूर्व ते 80 डिग्री 54 मिनिट पूर्व. हे झालं पहिलं. रेखावृत्तापेक्षा अक्षवृत्तीय विस्तार हा लहान आहे. नंतर दुसरा पॉईंट आला महाराष्ट्र. महाराष्ट्राचा आकार त्रिकोणाकृती, वरून अरुंद, खाली चिंचोळ असा होत आलाय. दक्षिणेकडे अरुंद, उत्तरेकडे असा रुंद आहे. क्षेत्रफळमध्ये बघायचं 3 पॉईंट. 3,07,713 चौरस किलोमीटर. सेकंड पॉईंट 1,18,809 चौरस मैल.
हा आता येणाऱ्या एक्झामला क्वेश्चन 100% येईल, कारण आता सगळं बदललेलं आहे. त्याच्यानंतर 3,307.70 लाख हेक्टर हे आलं. नंतर हा ग्रुप बीच्या 18ला ASOच्या 18ला क्वेश्चन आलेला आहे, हे बघितलं. नंतर भारताच्या क्षेत्रफळाचे किती टक्के आहे, तर 9.36% महाराष्ट्र आहे. नंतर नेक्स्ट काय आहे, तिसरा पॉईंट काय आहे, पूर्व पश्चिम विस्तार 800, ईस्ट टू वेस्ट 800 आणि नॉर्थ टू साऊथ 720 किंवा 700. तर पूर्व पश्चिमपेक्षा दक्षिण उत्तरपेक्षा पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे भारताचा, पूर्व पश्चिमपेक्षा दक्षिण उत्तर जास्त आहे. आता समुद्रकिनारा 4था पॉईंट बघा. समुद्रकिनारा किती लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे, 720 किलोमीटर लांबीचा, आणि नवीन प्रमाणे 877.97 किलोमीटर. तर सगळ्यात जास्त समुद्रकिनारा कोणाला लाभलेला आहे, तर रत्नाला. रत्न महाग असतात ना, तर रत्नाला सगळ्यात जास्त लाभलेला आहे. किती आहे, तर 237 किलोमीटर रत्नाला, 200 रत्नागिरीला. नंतर रायगड, सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर बृहमुंबई, पालघर आणि ठाणेला सगळ्यात कमी आहे, 25 किलोमीटर आहे. पालघरला किती, 102 किलोमीटर आहे. बृहमुंबईला 114, सिंधुदुर्गला 120 आहे. बृहमुंबईला 114, सिंधुदुर्गला 120, आणि रायगडला किती आहे, तर 122 किलोमीटर लागेल. सगळ्यात जास्त रत्नागिरीला, सगळ्यात कमी ठाणेला. आणि राज्यांच्या दृष्टीने बघता सगळ्यात जास्त गुजरातला आहे, नंतर तमिळनाडूला आहे, त्याच्यानंतर आंध्र प्रदेशला आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र 4 नंबरला येतो, पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल येतो. तर भारताच्या दृष्टीने बघता 4था क्रमांक आहे. आणि महाराष्ट्र सगळ्यात जास्त रत्न महाग असतात, जास्त रत्नागिरी, कमी ठाणेला 25 किलोमीटरच आहे. नेक्स्ट पॉईंट आहे 5वा, पॉप्युलेशन, लोकसंख्या सगळ्यात जास्त बघता 11 कोटीच्या वरती आपली लोकसंख्या गेलेली आहे. देशात आपण 2 नंबरला आहोत. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र 9.99 आहे, आणि क्षेत्राच्या दृष्टीने 9.36 किलोमीटर आहे. सगळ्यात जास्त UPची आहे, सगळ्यात कमी महाराष्ट्राची आहे. त्याच्यानंतर सीमा बघताना 6 पॉईंट, सीमा बघताना हा उत्तरेला मध्य प्रदेशला 8, दक्षिणेला कर्नाटका 7, इकडे तेलंगणाला किती 4, इकडे गुजरातला 4, छत्तीसगडला 2, गोवा 1, सिंधुदुर्ग, आणि हा आपला अरबी समुद्र आला. त्याच्यानंतर 2-2 कुठे आहेत, तर नंदुरबारला इथे गुजरात, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर धुळेला गुजरात, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर गडचिरोली बघता इथे छत्तीसगड, तेलंगणा, गोंदियाला मध्य प्रदेश, छत्तीसगड, इथे नांदेडला तेलंगणा, कर्नाटका, आणि देन पालघरला इकडे गुजरात, इकडे दादरा नगर हवेली. आणि एवढे हे एका पेजवर 1 ते 2 पेजमध्ये पटापट बनवून घ्यायचं, आणि अगेन अँड अगेन हे वाचत राहायचं. आपल्याला वाटते इझी आहे, बट कधी कधी पेपरमध्ये फ्लोमध्ये आपण चुकू शकतो, आणि एका पॉईंटमध्ये आपली एक्झाम राहत असते. तर हा आपल्या महाराष्ट्राचा भूगोल, स्थान, विस्तार आणि सीमा आपण कंप्लीट केलेला आहे. तुम्ही याचे नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन घ्या, तिथून तुम्हाला भेटतील. याचे PDF पण मी टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून देते. थँक्यू.